कंठेश्वर पॅनलचे 17 उमेदवार त्या ठिकाणी आघाडीवर आहेत. निकाल येणं बाकी आहे, पण आपले उमेदवार आघाडीवर. 17 उमेदवार आघाडीवर आहेच. ते निवडून आला काय आता 4 17 उमेदवार निवडून आले अखेर आहेत निळकंठेश्वर पॅनलचे. हर्ष अडचण त्यात नाही. परंतु अजून कुठे एखादा काय सगळी मंडळी गाठात आहे. गाठाचे वळण चढत आहेत. 4 ते 5 उमेदवार 4 ते 5 उमेदवार आता पुढचे जो मतदारसंघात आहे बारामती 6चा मतदारसंघ 4416 मतदारसंघ खूप मोठा आहे. तो आपल्या निळकंठेश्वर पॅनलला फेवरेबल आहे. नंबर 5 निरावागत बेकरी घाडगेवाडी हा गट देखील चांगला आहे. तिथे काउंटिंग चालू आहे. काय मिक्स काय क्रॉस वोटिंगच्या अशा वोटिंग चालू आहे. परंतु आपल्याला खूप चांगले आहे. 24 तास वोटिंग गेली, पहिली फेरी झाली. परंतु ही लढत आहे कुठंतरी अगदी चुरशीची वाटत आहे. कारण जे उमेदवारांचं लीड आहे कुठेतरी 200, 150, 500 ह्याच दरम्यान दिसत आहे. कुठेतरी 17,000 सभासदांचे काउंटिंगचं स्पीड त्या मानानं कमी आहे. म्हणून आपला निर्णय यायला वेळ लागतो. मतदान तर झालं नाही परवाच रविवारीच. तिथं मतं मोजायला पहिले बॅलेट पेपर करून ते सॉर्टिंग करायचं. प्रत्येक मतपत्रिका वेगळी काढायची. ते 12 प्रकारच्या 12 मतपत्रिका वेगळ्या काढायच्या. त्यांची गट्टे पंचवीस करायची. ते टॅली करायची. टॅली करून पुन्हा बॉक्स भरायचे. इथे भरल्यानंतर प्रत्येक पेपरला एक 25 गठ्ठा देतात. अशा पद्धतीने ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काउंटिंग चालतं. आता दुसरी फेरी सुरू आहे आणि यामध्ये विरोधी गटाचे काही उमेदवार जे आहेत ते आघाडीवर जात असल्याचं सांगितलं. मी सांगितलं मिक्समध्ये आहेत. विरोधी गटाचे अजून दोन पॅनल थांबले. जावेद बापूजी कंठेश्वर आणि सहकार वचन या 2 पॅनलमध्ये 4-5 उमेदवाराची सीट चालली आहे. साधारण किती उमेदवार तुमच्या आघाडीवर आहेत आता सध्याच्या घडी? आपल्या जवळ सगळे उमेदवार एकतर निवडून आले आणि 20-20 आघाडीवर. किती आघाडी किती? आपले सगळे निवडले. आघाडी किती राहील? आघाडी लगेच सांगता येणार नाही. बारामती मतदारसंघ मोठा आहे. 6वा गट 44,44च्या वर मत आहेत. त्यामुळे त्यात आता कसं डायव्हर्शन होत आहे. त्यात फारसं डायव्हर्शन होणार स्ट्रेट आपला निळकंठेश्वर पॅनल इथं होईल. 10-15% मतं जातील. फार एकदम लिड वाढेल. क्रॉस वोटिंगचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त झालंय. तुम्हाला वाटतं क्रॉस वोटिंग मुळे हा फटका आपल्या झालंय प्रमाण निळकंठेश्वर पॅनल याचा फटका बसू शकतो? होण्याचं प्रमाण तिथं जरा बऱ्यापैकी दिसतंय. पण आता हे स्लो मध्ये चाललंय. अजून बारामतीचे महत्वाचे गावं आहेत ती सुरू झाली त्याच्या आधीचे आहेत. तर आपलं साधारणपणे खाली सगळे 4-5 खालीवर अशा पद्धतीनं चाललंय त्यांचं. पण आपले सगळे 21-0ला काय अडचण येणार नाही असं दिसतंय. नाही, परंतु बापू ह्या प्रश्नालाच दुसरा एक प्रश्न आहे की विरोधी गटाचे प्रमुख चंद्रराव तावरे यांच्याबरोबर 5 उमेदवार आघाडीवरती आहेत. तर आपण जो काय आता जो विषय मांडलेला आहे तो संयुक्तिक वाटत नाही. काय चंद्रराव तावरे 400 मतांना आघाडीवर आहेत. दुसरे त्यांचे 180 मतांना आघाडीवर आहेत. तिसरे ते पण 200 दरम्यान आहेत. एक महिला साधारणपणे 300 दरम्यान आहे. अशा छोट्या मताधिक्यानं ते आघाडीवर काय आपल्या आघाडीवर आहेत. आणि मतदान हे प्रमाण तुम्ही सांगितले ते 400 पण तुमच्या पॅनलचे जे उमेदवार आहेत ते किती आघाडीवर आहेत? कसं काय आकडे ह्या करेल सगळे म्हणजे का तिकीट आमचं मतदान खूप होत आहे. जे अजून काउंटिंग व्हायचंय त्या मतदान आपलं प्युअर मतदान सगळं आहे. तो 5 नंबर भाग 6 नंबर भाग आणि त्यामध्ये आपल्याला चांगलं होत आहे आणि हे सगळे निवडून येतात. कंठेश्वरचे सगळे पॅनल उमेदवार निवडून येतील. एकही राहणार नाही मागं. असं आज चित्र आहे. थँक्यू.